नमस्कार श्रोते हो. आकाशवाणीचे अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात सरणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पाऊलखुणांबाबत. श्रोते हो, वर्ष 2021 आता सरतंय. 2 दिवसांनीच म्हणजे शनिवारी नवीन वर्षाची अर्थात 2022ची पहिली पहाट उजाडेल. एक क्षण पुढच्या क्षणाला अगदी घट्ट चिकटून असतो. त्यामुळं स्वाभाविकच जाणाऱ्या क्षणाचा येणाऱ्या क्षणावर सुद्धा प्रभाव पडत असतो. वर्ष अखेरचा हा काळ म्हणजे काय मिळवलं आणि गतवर्षात काय मिळवलं आणि काय मिळवायचं राहिलं याचा लेखाजोखा घेण्याचा हा काळ. भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थासुद्धा महामारीच्या धक्क्यातून सावरत होती. या पार्श्वभूमीवर अनेक बदल आणि घटनांनी सरत्या वर्षावर मोहोर उमटवली आहे. महामारीच्या संकटाला तोंड देताना सरकारनं आर्थिक प्रश्नांवर मूलभूत बदल करायचा सुद्धा विचार केला. आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक सौम्य होती आणि त्यासाठी सरकारनं पावलं उचलण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला औद्योगिक क्षेत्राला चालना देण्याचं आव्हान होतं, तर दुसरीकडं कृषी कायद्यांचा प्रश्न चिघळला होता. अशा परिस्थितीमध्ये लोकशाही व्यवस्थेत आर्थिक शहाणपणाला तिलांजली देत वारेमाप खर्च करत अर्थव्यवस्थेत सूज आणून तीच वृद्धी दाखवण्याचा मोह सरकारनं टाळला. आणि दुसऱ्या बाजूला राजकोषीय तूट नियंत्रणात ठेवत सरकारनं अर्थव्यवस्थेच्या मूलभूत ढाच्यात अधिक सुसूत्रता आणायचा प्रयत्न केला. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सुद्धा समजदार पावलं उचलत बँकांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणली आहे. बुडीत खात्यातली कर्ज आता वेळेत नोंदवली जाऊ शकतात आणि त्यातून आर्थिक शिस्तीचं वातावरण तयार व्हायला मदत होते. यंदाच्या वर्षात सातत्यानं रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वृद्धीला अनुकूल असे व्याजदर ठेवण्यासाठी प्रयत्न केलेत. बरोबरीनं डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देणं, देयकं लवकरात लवकर वटवणं, यातून एकंदर अर्थविषयक व्यवहारांना गती मिळेल असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेलेत. एकूणच अर्थविषयक व्यवहारात सुसूत्रता आणि त्यासाठी पायाभूत सुविधांचे निर्माण यावर भर दिल्यानं येत्या वर्षात अर्थव्यवस्था अधिक सक्षमपणानं उभी राहू शकेल. नवीन वर्षात प्रवेश करताना मागील वर्षाच्या पाऊलखुणा पुढील वर्षातील आव्हानं आणि संधी यावर प्रकाश टाकत असतात. एकूणच सरतं वर्ष आणि त्याचा येत्या काळावर पडणारा प्रभाव यावर भाष्य करताना अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, वर्ष 2020च्या सुरुवातीलाच देशाच्या वेशीवर येऊन धडकलेला कोरोना 2021 सुरू झालं तरी परतलेला नव्हता. 2021 नंतर आता काहीशी स्थिती सुधारते असं वाटू लागतंय, पण तरीसुद्धा तशी समाधानकारक बाब निश्चितच नाही. गरीब श्रीमंत, उच्चपदस्थ, रोजंदार, सिनियर सिटीजन, मिलेनियम अशा जवळपास सर्वांनाच अनुभव आलेल्या काटेरी प्रसंगाची धारही काही बोथट होत नव्हती. तरी देखील टाळ्या आणि ठाळ्यांच्या क्षणिक आनंदाच्या जोरावर आपण नवीन 2021चं स्वागत करते झालोच. या वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने बरेच असे म्हणायचे. तशी आज तेव्हाच्या अर्थसंकल्पने दाखवली खरी. तसंच कोरोनासारख्या वैश्विक साथप्रसार आणि टाळेबंदी सदृश्य निर्बंधातल्या सरकारच्या अर्थ आणि आर्थिक प्रोत्साहनाची शिहाची दोरी आपल्याबरोबर या वर्षात होतीच. एकीकडे कोरोनानं दुसऱ्या लाटेची सुनामी आणली. आधी म्युकरमायकोसिस आणि आता जाता जाता ओमिक्रॉनचंही संकट 2021ची पाठ सोडत नाहीये. तर दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेची मानकं नवीन शिखर पादाक्रांत करती दिसत. IPOच्या माऱ्यात सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेली आपण याच वर्षात अनुभवली. आर्थिक नियोजनापेक्षा अस्थिर उत्पन्नाच्या गरजेतनं निर्माण झालेली सवय म्हणून म्हणा की काय, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली. कर्ज घेणं ते अगदी कपडे आदीची खरेदीसुद्धा आकर्षली. कार, घरांबाबत सेकंड हँडचा, रिसेलचा पर्याय अनुसरला जाऊ लागला आणि ते लांबणीवरही टाकू लागलं. या दरम्यान शारीरिक आणि आर्थिक आरोग्य हेच आपलं अन्न आणि वस्त्र इतकं महत्त्वाचं वाटू लागलं. सरकारच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पातळीवर सांगायचं झालं तर GST, वित्तीय तूट, निर्यात आदीबाबत सकारात्मक आणि वाढीव आकडे आपल्या महिनागणिक बाहेर येताना दिसू लागले. देशाच्या विकासाचा दर जसा उणे स्थितीतून वर आला तसंच महागाईनेही फणा काढला. 2 दिवसावर येऊन ठेपलेल्या नव्या वर्ष 2022चा विचार केला तर या दोन्ही गोष्टी बाबत सध्याचं चित्र कायम राहण्याची शक्यता अधिक वाटते. येणाऱ्या कालावधीत
महागाई दर हा वाढताच राहणार आहे हे निश्चित आहे. मात्र त्या तुलनेत उत्पन्न वाढणं किंवा बचत वाढणं नितांत गरजेचं मानलं जातं. निर्मिती, सेवा, कृषी अशा अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकातली क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा पूर्ववताच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपण अनुभवतो आहोत. गुणवत्ताप्रधान उत्पादन आणि कौशल्याधारित सेवा याची निकड आपल्याला नव्या वर्षातही वेळोवेळी भासणार हे आलंच. ग्राहकांची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अटकळही आपल्याला नव्या वर्षासाठी बांधक हरकत नाही. महिन्याभरानंतर येणारं नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत लवकरच सादर होईल. त्यात मागचं कटुचित्र रंगवलेलंही असू शकतं. तसंच नव्या वर्षात उचलायची उत्साहवर्धक पावलेही उमटतीलच अशी अपेक्षा आहे. मात्र तुम्हा आम्हाला नववर्षानिमित्ताने ज्या काही नव्या सवयी अंगीकृत करून घ्याव्या लागतील त्या येणं क्रमप्राप्त आहेत. असंख्य गुंतवणूकदारांची मदार ही या दरम्यान LICच्या IPOवर आहे. IPOचं बाजारपेठचा हर्षोल्लास आपण 2021 मध्ये पुरता अनुभवलेला आहे. तसंच टाटाला एअर इंडियाच्या नव्या पंखात बळ हवं आहे. सरकारलाही यातून सुटका करून घ्यायची आहे. बँकांना थकीत कर्जाचा भार कमी करायचा आहे. रोडावलेली वित्तीय व्यवस्था किंवा कर्ज पुरवठा या पार्श्वभूमीवर थकीत कर्ज कमी कसं करता येईल याची चिंता सरकारबरोबर बँकांना आहेच. त्याचबरोबर सरकारला खर्चावर अधिक वेगानं कात्री चालवावी लागणार आहे ती या नव्या वर्षातच. फक्त स्मार्ट पिढीच नाही तर थरथरलेल्या हातांनाही आता डिजिटल तंत्रज्ञानाची कास नित्याच्या गरजा म्हणा किंवा दैनंदिन व्यवहार करण्यासाठी धरावी अशी लागणार आहेच. मागच्या वर्षात आर्थिक दृष्टीनं चर्चेत राहिले ते भारतीय भांडवली बाजार. भांडवली बाजारांनी गेल्या सबंध वर्षात अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आणि महामारीचा प्रभाव जरी अर्थव्यवस्थेत दिसत असला तरी जणू भांडवली बाजारांनी त्यावर मात करायचा चंगच बांधला होता. शेअर बाजार, सोने अशा दोन्ही क्षेत्रात गुंतवणूकदारांचा भर दिसला. विशेषतः नवगुंतवणूकदारांनी भांडवली बाजारामध्ये अभूतपूर्व अशी रुची दाखवत प्रथमच भाग भांडवल विक्री म्हणजेच IPOना सुद्धा भरभरून प्रतिसाद दिलाय. रिझर्व्ह बँकेनं आणि इतर तज्ज्ञांनी धोक्याचे इशारे दिलेले असले तरी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन विश्वास यातून अधोरेखितच झालाय. मागच्या वर्षात उत्साहवर्धक पार्श्वभूमीवर आणि भांडवली बाजाराच्या आगामी काळाबद्दल भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथाणी म्हणाले, भारतीय शेअर बाजारात 2021 मध्ये अभूतपूर्व तेजी आपण सगळ्यांनी बघितली आहे. या बाजारातील गुंतवणूकदारांचे गुंतवणूकयोग्य भांडवल या तेजीमुळे या कॅलेंडर वर्षात 72 लाख कोटींनी वाढले आणि बाजार मूल्य जवळपास 260 लाख कोटी झाले. सेन्सेक्सने 47,868 वरून उडी मारत 50,000 आणि 60,000चा पल्ला पार पाडून 18 ऑक्टोबर 2021 रोजी 61,765चा पल्ला गाठला होता. आता सध्या तो 57,935 वर आहे. तर निफ्टीने 14,000 वरून 18,477चा पल्ला गाठत सध्या 17,240 वर आहे. जागतिक बाजारपेठेतील चलनांची तरलता, चायना वन पॉलिसीमुळे विदेशी गुंतवणूकदारांचे भारत सरकारचे विकासलक्षी उद्दिष्टे आणि भारतीयांचा लसीकरणाचा विक्रम आणि विकसनशील देशातील भारताची वाढती लोकप्रियता यामुळे बाजार वाढला नाही तर नवलच. भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी या कॅलेंडर वर्षात सरासरी 20% परतावा दिलाय. भारत सरकारने सुद्धा PLI स्कीम अंतर्गत आणि प्रधानमंत्री गतिशक्ती मास्टर प्लॅनद्वारे 100 लाख कोटींची इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देण्याची घोषणा करून तेजीला हवा दिली. कमी व्याजदर, न्यू जनरेशन रिफॉर्म आणि रिअल इस्टेटला मिळणारी ऊर्जा तसेच न्यू स्टार्टअपला ह्यावर्षी 18,300 कोटीचे प्राथमिक बाजारात मिळणारे भांडवल बरेच काही सांगून जाते. या कॅलेंडर वर्षात सुमारे 63 कंपन्यांनी प्राथमिक भांडवल बाजारातून 1,18,704 कोटी जमा केले, जे गेल्या 20 वर्षात सगळ्यात जास्त आहेत. कर्जरोख्याद्वारे सुद्धा 5,53,000 कोटी मिळाले. बाजारात रिलायन्स, TCS, HDFC बँक, इन्फोसिस, ICICI बँक, HDFC, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, विप्रो आणि L&T यांचे शेअर चांगलेच जास्त नफा कमवून त्यांनी गुंतवणूकदारांना दिले. शेअर बाजारात 2020-21 मध्ये डीमॅट अकाउंट होल्डर जे 5.5 कोटी होते ते वाढून 7.38 कोटी झाले.
भविष्यात सुद्धा सुमारे 20-25 नवीन कंपन्यांचे IPO आपल्या गुंतवणुकीला आमंत्रण देण्यासाठी 2022 मध्ये सज्ज आहेत. त्यापैकी LIC, NSC, गो एअर, स्नॅपडील, ई-मुद्रा, मान्यवर, ओला, मोबिक्विक, फार्मा इझी, अर्बन कंपनी, ओयो, ड्रोन अशा तगड्या कंपन्या आहेत. म्युच्युअल फंडाची कामगिरी बघितल्यास फंडाचे गुंतवणूकयोग्य भांडवल वाढले असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ते 31 लाख कोटींचे भांडवल होते ते आता जवळपास 38 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. फंडात सुद्धा गुंतवणूकदारांची संख्या वाढली असून टोटल पोर्टफोलिओ 8 कोटीपेक्षा जास्त आहेत. 2021 मध्ये सगळ्यात जास्त स्मॉल कॅपने 58%, मिड कॅपने 37%, इंटरनॅशनल फंडाने 26%, लार्ज कॅपने 21% रिटर्न दाखवित आहेत. सोने -2%, गव्हर्नमेंट सिक्युरिटी 2.48% आणि कॉर्पोरेट बॉन्ड 3.60% रिटर्न देताना दिसले आहेत. ह्या वर्षात मल्टी कॅप, स्मॉल कॅप, बॅलन्स फंड, बॅलन्स ॲडव्हान्टेज, मिड कॅप आणि ग्लोबल फंडामध्ये गुंतवणूकदारांची गर्दी जास्त प्रमाणात दिसली. 2022 मध्ये मला व्यक्तिशः फंडात गुंतवणुकीसाठी फ्लेक्सी कॅप, इक्विटी सेव्हिंग, हायब्रिड फंड आणि लार्ज कॅप चांगले वाटतात. पुढील 3 ते 6 महिने बाजाराची दिशा थोडीफार साईडलाईन असेल. 5-10% बाजार अजून खाली आल्यास आणि तो यायला हवा असं मला व्यक्तिशः वाटते तर गुंतवणुकीची उत्तम संधी आपल्याला प्राप्त होईल. 3 ते 5 वर्ष गुंतवणूक कालावधी असल्यास एक रकमी गुंतवणूक अवश्य करावी. 2022 मध्ये महागाई निश्चित वाढणार असल्याने लॉंग टर्म डेट फंडापासून थोडं लॉंगच राहायला हवं. इमर्जन्सी फंडासाठी लिक्विड फंडात गुंतवणूक करावी. ओमनिक्रॉनचा खरा चेहरा पुढील 2 महिन्यात आपल्याला दिसेल. अर्थसंकल्पात LTCG ज्याला आपण दीर्घकालीन नफा करमुक्त केल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. सरकार अर्थसंकल्पाद्वारे गुंतवणूकदारांना व जनसामान्यांना सुखद धक्का देईल. आपला विमा नसल्यास अवश्य काढावा. गुंतवणूक डायव्हर्सिफाय करावी. कर्ज कमी करावे. संयम ठेवावा आणि मृत्यूपत्र नसल्यास अवश्य बनवावे. श्रोते हो, भारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी परत एकदा फ्रान्सला मागे टाकून आणि त्यानंतर 2023 मध्ये इंग्लंडला मागे टाकत जगातल्या 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे असा अहवाल काही संस्था देत आहेत. मूलभूत सामर्थ्याच्या आधारावर आपण प्रगती निश्चितच करू शकू. मात्र त्यासाठी तातडीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवत सरकार, उद्योजक आणि बाजार यांनी एकत्र येत भविष्याची पायाभरणी करायला हवी. समृद्ध भारताचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होऊ शकेल. आणि याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन उमेश घळसासी.